डाळिंब शेतीत कांदा आंतरपिकात लाखो रुपयाचे उत्पादन। भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील प्रसिद्ध डाळिंब उत्पादक शेतकरी दत्तू मांडोळे यांनी नवीन लागवड केलेल्या 2 एकर डाळिंब क्षेत्रात कांदा पिकाचे यंत्राद्वारे पेरणी करून लागवड खर्च शून्य करत कांदा पिकाचे लाखो रुपयाचे उत्पादन घेणार। अशा या कष्टकरी व आदर्श शेतकरी दत्तू श्रावण मांडोळे यांची दिव्य महाराष्ट्र न्यूज चॅनलचे उपसंपादक सतीश पाटील यांनी घेतलेली लाईव्ह मुलाखत ऐकूया। जे आपण डाळिंब पिकात आंतरपीक म्हणून कांद्याची लागवड केली आहे, तर कसं नियोजन केलं आहे आणि त्याचा जो खर्च आहे हा शून्य वजर कसा आणलाय तुम्ही? सर्वांना माझा नमस्कार। सर्वप्रथम आज जो विषय आहे की डाळिंब शेतीमध्ये आंतरपीक हे कशा पद्धतीने घेतलेले आहे। मी या ठिकाणी 14/8 लागवड डाळिंबाची केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी कांदा घेतलेला आहे। आता कांदा म्हटलं म्हणजे लोकांना सर्वात पहिला खर्च येतो तो लागवडीचा। लागवडीला एकरी 10 ते 12,000 ते 15,000 रुपयापर्यंत खर्च येतो आणि आपल्याकडे लागवड ही चांगल्या पद्धतीने जमत नाही, पाहिलं तेवढे उरकत नाही। पण मी ही आपले पेरणी यंत्राने पेरलेला याला मला डायरेक्ट शून्य लागवडीचा खर्च डायरेक्ट शून्य आहे। फक्त बैल जोडीने विना मजूर लागलंच नाही तुम्हाला, डायरेक्ट पेरायला लावायला मजुरी लागलीच नाही, शून्य खर्च आहे। फक्त बैल जोडी 2 तासामध्ये सर्व पेरून झालेलं आहे आणि 15 ते 20 दिवस फक्त इतर आपण लागवडीच्या कांद्यापेक्षा हा कांदा जास्त घेतो। आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्लॉट म्हणजे एकदम पाण्यासारखा जे पूर्ण नसासा प्लॉट एकदम पद्धतीने उगवण झालेली आहे आणि प्लस विषय काळ्या जमिनीमध्ये उगवण क्षमता एकदम भारी झालेली आहे। आणि बियाणं वगैरे किती लागलं? आता तुमच्याकडे जे क्षेत्र आहे याला म्हणजे किती बियाणं लागलं? मला 2 एकर क्षेत्रासाठी 4 किलो बियाणं लागलेलं आहे। 4 किलोमध्ये थोडंसं बियाणं माझं उरलं होतं, 3.5 किलो बियाणं या ठिकाणी लागलेले आहे। मी 1 किलो म्हणजे 1 किलो पुण्यामध्ये 1 किलो बाजरी जाडून भुजून तिला टाकलेली होती, म्हणजे 1 किलो बाजरी आणि विरड उगायला पाहिजे। विरड उगायला पाहिजे। 1 किलो बाजरी आणि 1 किलो कांद्याचं बी असं घेतलं होतं मी। त्याच्यामध्ये डाळिंब शेतीला कांद्याचा फायदा आहे की जी कलम असते डाळिंबाची ती एकदम चांगल्या पद्धतीने चालते। 5 जानेवारीची माझी डाळिंबाची लागवड आहे, आज 3 महिने होतात, पण ग्रोथ वगैरे एकदम छान पद्धतीने झाली आणि त्याच्यामध्ये कांदा पीक सुद्धा एकदम भारी। माझं टार्गेट आहे 2 एकरमध्ये 150 ते पावणे 200 क्विंटल कांदा या ठिकाणी निघायलाच पाहिजे। आणि जे पोषक वातावरण आहे बुवा, हे कसं निर्माण केलं होतं? म्हणजे कुठून आली आयडिया की आपण इथं कांदा लागवड? डाळिंब शेतीमध्ये आपण बागलाण कसमध्ये पट्टा म्हटलं म्हणजे तिकडे डाळिंबाचं माहेर घर होतं आणि तिकडेच कांद्याचं खऱ्या अर्थाने आपलं उत्पन्न असतं। तिकडं त्या पावसाळ्यात मक्का घेता आणि उन्हाळ्यात त्यांचं मूळ पीक कांदा आहे। पण आमचे मित्र गुसर्डीचे लक्ष्मण पाटील यांच्याकडे पेरणी यंत्र आहे, ते भाऊसुद्धा कंटिन्यू कांदा पेरणी करतात। त्यांच्या पद्धतीने मी पण कांदा पेरणी केली आणि कांदा पेरणीमध्ये आपल्याला वाटत होतं की कोणी म्हणे विरगडत उगतं किंवा उगवण शक्ती चांगलं होत नाही किंवा दाट होऊन जातं, तसं कोणताही प्रकार या ठिकाणी दिसत नाही। पूर्ण बागेमध्ये एकदम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उगवण क्षमता बी झालेली आहे। 2 निंद्या झालेल्या आहेत माझ्या, 2 बेसल डोस मी या ठिकाणी दिलेले आहेत। स्प्रे कोणता स्प्रे घेण्याचं काम यावर्षी मला आलेलं नाही। स्प्रे आणून ठेवला होता मी आमला वगैरे काही कीडसाठी, पण कोणत्याच पद्धतीचं इथं प्रॉब्लेम नसल्यामुळे मी एकही स्प्रे या ठिकाणी घेतले। फक्त मी 2 बेसल डोस केलेले। आतापर्यंत माझा खर्च 30,000 रुपये गेलेला आहे। म्हणजे रासायनिक खत वगैरे कोणतंच दिलेलं नाही? रासायनिक खत दिलेलं आहे मी त्याला, पण आपण 3-15 मी आता दिलं आणि पहिला मी डाळिंबासाठी जो बेसल डोस भरला होता त्याच्यामध्ये नत्र, पालाश, पोटॅश आणि NPK सर्व कंटेन मी या ठिकाणी दिलं। आपलं जेवढे 16 कंटेन आहेत सर्व कंटेन मी या ठिकाणी टाकलं होतं त्यांना, मायक्रोन्यूट्रन वगैरे सर्व दिलं आहे। बेसल डोस डाळिंबाचा बेसल डोस मी कांद्याला दिलेला आहे। त्याच्यामध्ये ग्रोथ वगैरे एकदम चांगल्या पद्धतीने आणि अजून पुढचा 1 महिना या ठिकाणी माझा कांदा घेणार आहे। एक सामाजिक क्षेत्रात राहून किंवा राजकीय क्षेत्रात राहून तुमचं जे एक शेती करण्याची पद्धती ही अत्याधुनिक आहे। या अगोदर तुम्ही डाळिंबमध्ये हे केलं, आता हा एक नवीन प्रयोग केला, ही यामागे कोणतं गुरुतंत्र आहे किंवा तुम्हाला एक काय आहे बुवा असं की निसर्गाच्या सानिध्यात राहून तुम्ही यशस्वी होत आहे? बघा पाटील साहेब, विषय असा आहे, आपला शेतकरी शेतीमध्ये राबतो, पण माझं शेतकऱ्यांना, तरुण शेतकऱ्यांना एक सल्ला आहे, तुम्ही शेतीमध्ये राबत असताना तुम्ही बाहेर परिसरामध्ये तुम्ही एक ज्ञान घ्या कुठेतरी। मी यावर्षी जेवढे 3 कृषी प्रदर्शन झाले, 3 कृषी प्रदर्शनला मी भेट दिली। बारामतीचं दिलं आहे, पुण्याला दिलेले, त्यानंतर नाशिकला कृषी प्रदर्शन झालं, त्या 3 ठिकाणी मी गेलो, तिथला तो अभ्यास केला। त्यानंतर मी कसमध्ये पट्ट्यामध्ये फिरून पूर्ण डाळिंबाची माहिती घेतली। मी वारंवार माझा स्वतःचा वेळ खर्च करतो। कोणाच्या शेतात चांगला उत्पादक असेल किंवा चांगला आदर्श शेतकरी असेल त्याचा आदर्श घेण्यामध्ये आपल्याला कोणती कमतरता वाटायला नको पाहिजे आणि कोणा विचारायला आपल्याला कोणती गोष्टीची कमी नको वाटायला पाहिजे। एकूण परिस्थिती म्हणजे आता आपण सर्व ठिकाणी कुणी देवस्थानला जातं, कुणी मौज मजेसाठी जातं, कुणी एन्जॉयसाठी जातं, पण तुम्ही कृषी प्रदर्शनाला जाऊन शेतीचं नवीन हे केलं आणि तुमच्या बोलण्यावरनं असं दिसतंय की शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनाला जरूर जावं, आपले काहीतरी फायद्याचं तिथं निश्चित काही ना काही मिळतं.
बघा सर, आता पाटील साहेब विषय असा आहे, आपल्या जुन्या लोकांनी सांगितलेलं उत्तम शेती, दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. आपल्याला जर खऱ्या अर्थाने त्यांचा शब्द जो जुना होता तो खरं करायचा असेल तर आपल्या तरुणांनी उत्तम शेतीमध्ये उतरणं खूप गरजेचं आहे. आणि कृषी प्रदर्शन यासाठी की आपण आपले इतर ठिकाणी जातो, काही गोवाला जातो, कुठे एन्जॉय म्हणून जातो, पण अशा ठिकाणी न जाता खऱ्या अर्थाने आपण कृषी प्रधान देश आहे आपल्या, आणि आपण कृषी ठिकाणी जिथेही कार्यक्रम असतात त्या ठिकाणी आपलं भेट देणं खूप महत्त्वाचा विषय आहे. जिथं आपल्याला नॉलेज भेटेल, आपण 15वी BA केलं, DED केलं, पण आपण ज्या क्षेत्रामध्ये आहे, त्या क्षेत्राचं गणित समजून घेणं खूप महत्त्वाचा विषय आहे. जोपर्यंत आपण शेतीचं गणित समजून घेत नाही तोपर्यंत आपण कधीच शेतीमध्ये यशस्वी होऊ शकत नाही. खर्च वजा बाकी या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आपण किती खर्च करतो शेतीला आणि आपल्याला काय नफा भेटतोय, नफा तोटा हा सुद्धा गणित खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीने तंत्रज्ञानाने शेती करा, या ठिकाणी एवढंच माझं सांगणं. एकूण परिस्थिती म्हणजे आज सुधारित शेती करणं ही काळाची गरज आहे, तरच शेतकऱ्याची परिस्थिती सुधरेल. तुम्ही जे कार्य केलं आहे हे खरोखर प्रेरणादायी आहे. याचा प्रेरणा किंवा आदर्श अनेक शेतकऱ्यांनी घ्यावं आणि तुमचं कार्य भविष्यात असंच चालू राहावं हीच सदिच्छा देतो. धन्यवाद.